बातम्यांचा वेगवान आढावा 7च्या 70 बातम्यांमधून। यंदा जून ते सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात सरासरीच्या 106% पावसाची शक्यता, भारतीय हवामान विभागाचा अंदाज। तर जून महिन्यात सरासरीच्या 108% पावसाचा अंदाज। वाशिम जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार पाऊस, शेलू बाजार येथे पावसाचं पाणी दुकानात शिरलं, नाले सफाई पूर्ण न झाल्यानं पाणी तुंबल्याचा स्थानिकांचा आरोप। अकोला जिल्ह्यात मुसळधार पाऊस, पातूर शहरातल्या अनेक घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी, अकोला जिल्ह्यातील 5 तालुक्यांना पावसाचा फटका। सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील गिरजणी येथील तलाव ओव्हरफ्लो, धबधब्यातून ओसंडून पाणी वाहू लागल्यानं पर्यटकांची गर्दी। परभणी शहरासह जिल्ह्यात पावसाची हजेरी, काही भागात जोरदार तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस, पावसाच्या संततधारेनं वातावरणात कमालीचा गारवा। वाशिमच्या रिसोड तालुक्याला पावसानं झोडपलं, सलग 16 दिवस पावसाच्या सरी, पावसामुळे आठवडाभरानंतर पेरणीच्या कामांना वेग येणार। मुसळधार पावसानं जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील जोड आणि नारोळा नदीला पूर आलाय, त्यामुळे पुलावरून पाणी वाहत असल्यानं काही काळ बोडखा ते खालापुरी या 2 गावांचा संपर्क तुटला होता। अहिल्यानगरमध्ये पावसाचं थैमान, वाळकी, खडकी, खंडाळा, गुंडेगाव भागात ढगफुटी सदृश पाऊस, या पावसानं खडकी परिसरातील वालुंबा नदीत अडकलेल्या 5 जणांना बाहेर काढण्यात यश। फलटणमध्ये दुचाकीसह पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या तरुणाला काही धाडसी तरुणांनी वाचवलं, या साहसी तरुणांच्या धाडसाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे। कोल्हापुरात गेल्या 8 दिवसांच्या मुसळधार पावसामुळे राधानगरीतील राऊतवाडीचा धबधबा प्रवाहित, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना या परिसरात जाण्यासाठी बंदी। धाराशिव जिल्ह्यातील तेरणा आणि सीना कोळेगाव प्रकल्पातील पाणीसाठा वाढला, मे महिन्यातच धरणाच्या पाणीसाठ्यात 5 ते 8% वाढ। जालन्यात ओढ्याला आलेल्या पुरातून जाण्याचं धाडस तरुणाच्या अंगलट आलं, ओढ्याच्या पाण्यातून वाहून जाताना गावकऱ्यांनी त्याला वाचवलं। बुलढाण्यासह शेगाव शहरात मुसळधार पाऊस, शेगाव शहर आणि संपूर्ण तालुक्यातील ग्रामीण भाग अंधारात, वीज पुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांची तारांबळ। यवतमाळच्या वणी आणि उमरखेड तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी, अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ, उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा। बीडच्या आष्टी तालुक्यातील धामणगावमध्ये पावसामुळे पिकासह रोपांचं मोठं नुकसान, तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील तडवळे गावात घरांची पडझड, वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं नागरिकांचे हाल। लातूरमध्ये सलग 13व्या दिवशी पावसाच्या सरी, औसा, नळेगाव महसूल मंडळ, चाकूर, आष्टी, मोड भागात नाल्याचं पाणी रस्त्यावर, शेतांनाही तळ्याचं स्वरूप, अनेकांच्या घरातही पाणी शिरलं, या पावसाचा जनावरांच्या बाजाराला देखील फटका बसलाय। कोल्हापूर जिल्ह्यासह ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस, ग्रामीण भागात पावसाचा जोर कायम असल्यानं शेतीच्या मशागतीची कामं ठप्प। भंडाऱ्याच्या शहापूर तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी, कापणी योग्य भातपीक भुईसपाट, त्यामुळे शेतकरी संकटात, पावसानं जनजीवन विस्कळीत। 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर गोंदियात आज पुन्हा पावसाच्या सरी, या पावसाचा रब्बी हंगामातील धान पिकाला फटका। मे महिन्यात झालेल्या पावसानं जवळपास 1248 हेक्टरवर पिकांचं नुकसान झालंय, प्रामुख्यानं आंबा, केळी, कलिंगड, खरबूज या फळपिकांसह भुईमूग, उडीद, उन्हाळी कांदा या पिकांचं नुकसान झालंय। कृषी विभागाकडून पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे। सोलापुरात मुसळधार पावसामुळे पपईची बाग भुईसपाट, दक्षिण तालुक्यातील शेतकरी मल्लीनाथ पटणे यांचं लाखोंचं नुकसान। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं सोलापूरच्या करमाळा तालुक्यात पेरू कुजला, यात शेतकऱ्याचं तब्बल 35 लाख रुपयांचं नुकसान झालं, पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची पेरू उत्पादक आणि फळबाग उत्पादक शेतकऱ्यांची मागणी। पाऊस वेळेआधी दाखल झाल्यानं धाराशिव जिल्ह्यातील टरबूज उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं, पावसाचं पाणी साचून टरबूज शेतातच खराब होत आहेत, त्यामुळे शेतकरी हवालदिल। धाराशिवच्या कळंब तालुक्यातील एकुरगा गावात विहीर खचली, मागील 8 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं विहीर खचून शेतकऱ्याचं नुकसान झालं। दौंड तालुक्यातील हतवळणमध्ये वादळी वाऱ्यानं पोल्ट्री शेड कोसळलं, या घटनेत तब्बल 18,000 कोंबड्यांचा मृत्यू झालाय, पोल्ट्री फार्म चालकाचं तब्बल 80 ते 85 लाखांचं मोठं नुकसान। नंदुरबारच्या शहादा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, मंदाना आणि गोगापूर गावात घरांचे पत्रे उडाले, झाडं उन्मळून पडली, अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले, त्यामुळे आदिवासी कुटुंबियांचे संसार उघड्यावर।
वाशिम जिल्ह्यात मागील 2 आठवड्यांपासून मान्सूनपूर्व पाऊस, त्यामुळे उन्हाळी ज्वारीची कणसं काळवंडली आहेत. बाजारात चांगली किंमत नसल्यानं शेतकरी हवालदिल. यंदा मे महिन्यातच कास पुष्प पठारावर सातारी तुरा या फुलाचं दर्शन. ही फुलं पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटकांची गर्दी. कास पठारावर रात्री उशिरा फिरण्यासाठी जाणाऱ्या स्थानिक पर्यटकांच्या वाहनांची पोलिसांकडून तपासणी. हुल्लडबाज पर्यटकांना धडा शिकवण्यासाठी पोलिसांकडून वाहनांची तपासणी. भंडाऱ्यात भातपीक कापणी सुरू असताना वीज कोसळल्यानं दोघांचा मृत्यू झाला, तर शेतात काम करणारे इतर 2 जण गंभीर जखमी झालेत. खामडी शेत शिवारातील ही घटना आहे. शेतात काम करत असताना वीज पडल्यानं एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. नांदेडच्या कासारखेडा शिवारातील दुर्दैवी घटना. नांदेडमध्ये ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेलेल्या मायलेकीसह पुतणीचा मृत्यू. हदगाव तालुक्यातील वरवट गावातील घटना. संपूर्ण गावात शोककळा. अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाचा हाहाकार. घराचं छत कोसळून 18 वर्षीय मुलीचा मृत्यू. शहरातील सारसनगर परिसरातील दुर्दैवी घटना. भूमिगत मेट्रो 3 मधून प्रवास करत असताना कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नका. आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकात भरलेल्या पाण्यानंतर व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांचं स्पष्टीकरण. युगेंद्र पवारांकडून बारामतीत पावसानं झालेल्या नुकसानीची पाहणी. यावेळी 40,000 धान्यांच्या किट्सचं देखील वाटप. मदत देण्यास उशीर का झाला असं विचारलं असता अजित पवारांसारखं हेलिकॉप्टरनं आलो नाही असा टोला त्यांनी